सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपालीने दिलेल्या धमकीमुळे केतकी आणि फाल्गुनी खूप घाबरलेल्या असतात. नेत्रा त्यांना शांत करत नेमकं काय झालं आहे ते विचारण्याचा प्रयत्न करत असते. मात्र त्या दोघींच्या तोंडून साधा शब्दही फुटत नाही आणि मग नेत्रा त्यांना सांगते की मी असताना ती तुम्हाला काही करू शकणार नाही आणि जर तुम्ही घाबरलात तर ती तुम्हाला अजून घाबरवेल. तुम्ही प्लीज घाबरू नका. आणि मग ती त्या दोघींच्या हाताला धरूनच त्यांना खाली घेऊन जाते. मात्र त्या ठिकाणी रुपाली हसतच तिच्या हातामध्ये जे नाणं असते ते उडवत असते आणि रुपालीला बघून फाल्गुनी केतकी जागीच थांबतात. नेत्रा त्यांना धीर देत असते. मात्र त्या दोघींची अवस्था खूप बिकट होते आणि त्यानंतर नेत्रा त्यांचा हात पकडूनच त्यांना कशीबशी खाली घेऊन जाते. रुपाली हसतच त्या तिघींकडे बघत असते. फाल्गुनी आणि केतकी नेत्राच्या पाठीमागे लपतात, त्यामुळे रुपालीला हसू येतं आणि मग नेत्रा त्या दोघींना घेऊन तेथून निघून जाते. त्यानंतर ती त्या दोघींना जेवण करण्यासाठी बसवते आणि इंद्राणीला सुद्धा बाहेर बोलावते. ती इंद्राणीला म्हणत असते की बघा आत्या, काकूंची मान आता एकदम ठीक झाली आहे. जेव्हापासून विरोचकाने त्यांच्या मानेला स्पर्श केला आहे तेव्हापासून काकूंच्या वेदना नाहीशा झाल्या आहेत. त्यावर इंद्राणी म्हणते म्हणजे रुपाली आईच्या अस्थी घेऊन आली. तिने त्या अस्थींमधून आईची शक्तीसुद्धा मिळवली, पण आता आपल्याला काही करून ती शक्ती परत मिळवायला हवी. त्यावर नेत्रा म्हणते हो आत्या, पण मनोरमा आजींच्या त्या अस्थी नक्की कुठे असतील? त्यावर इंद्राणी म्हणते की रुपाली खूप हुशार आहे, आपल्याला सहज सापडतील अशा जागी ती नाही ठेवणार. आपल्याला लवकरात लवकर त्यांचा शोध घ्यायला हवा. आणि त्यावर नेत्रा म्हणते हो आत्या, कारण तिची हिंमत खूपच वाढली आहे. त्यामुळे इंद्राणी विचारते का, काय झालं, तिने पुन्हा काही केलं का? त्यावर इंद्राणी म्हणते हो, मगाशी मी काकूंना आणि फाल्गुनी त्यांना बोलवायला त्यांच्या रूममध्ये गेले तेव्हा रुपाली आधीपासूनच त्या ठिकाणी होती. ती बेडवर बसली होती आणि या दोघीजणी खाली बसून रडत होत्या. यांनी तिच्या पुढे हात जोडले होते आणि ते ऐकून इंद्राणीलाही धक्का बसतो. ती म्हणते यांनी तुला काही सांगितलं का? त्यावर नेत्रा म्हणते नाही ना आत्या, मी त्यांना खोदून खोदून विचारलं पण त्यांनी काहीच सांगितलं नाही. या दोघींच्या तोंडून एक शब्दही फुटत नाहीये. त्यामुळे इंद्राणी म्हणते की नक्कीच काहीतरी भयंकर घडलं आहे, आपल्याला सावध राहायला हवं. तर दुसरीकडे अस्तिका रुपालीला विचारत असते की हे विरोचका, माझ्यासाठी पुढील आदेश काय आहे? आणि त्यावर रुपाली हसतच म्हणते की आता केतकी किंवा फाल्गुनी. त्यामुळे अस्तिका विचारते म्हणजे काय, मी समजले नाही. आणि त्यावर रुपाली म्हणते की त्या म्हातारीच्या मृत्यूमुळे घरातील सर्वजण आधीच घाबरले आहे. त्यातच जर अजून एक बळी गेला तर उरलेले लोक अजून बिथरतील आणि मग त्यानंतर केतकी किंवा फाल्गुनी यांपैकी जी जिवंत असेल ती आणि तन्मय मला येऊन सामील होतील. मात्र त्यांच्याही मनात मरणाची भीती कायम राहायला हवी, कारण कलियुगातील माणूस इतर कोणत्या गोष्टीला घाबरो न घाबरो मृत्यूला मात्र घाबरतो. त्यावर अस्तिका म्हणते ठीक आहे, पण मी नक्की कोणाला दंश करायचा, केतकीला की फाल्गुनीला? आणि त्यावर रुपाली सांगते फाल्गुनीला. तर दुसरीकडे केतकी आणि फाल्गुनी त्यांच्या रूममध्ये बसलेल्या असतात. फाल्गुनी रडतच काकूंना मिठी मारत म्हणते की काकूमा, आपण येथून पळून जायचं का? त्यावर केतकी म्हणते की फाल्गुनी, काहीतरी बोलू नको, आपण इथून कुठे जाणार आहोत आणि ती आपला पाठलाग करेलच ना. जर तिला आपल्याला मारायचं असेल तर ती कुठेही येऊन कशीही आपल्याला मारणारच आणि आपण किती दिवस घराबाहेर राहणार, कधी ना कधी आपल्याला परत यावं तर लागेलच ना. आणि त्यावर फाल्गुनी रडतच हो म्हणते. ती केतकीला विचारत असते पण आता आपण पुढे काय करायचं? आणि त्यावर केतकी म्हणते की यापुढे तू काही करायचं नाही, जे काही करायचं आहे ते मी करेल. मी तिला शरण जाईल आणि जीवनदान मागेल. आणि तिचं ते बोलणं ऐकून फाल्गुनीला धक्का बसतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी केतकी घडलेला सगळा प्रकार नेत्रा आणि इंद्राणीला सांगते. त्या दोघींनाही आश्चर्य वाटतं. इंद्राणी केतकीला विचारत असते की एरवी तू प्रत्येक लहान सहान गोष्ट नेत्राला सांगते, मग एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून का लपवली? मात्र केतकी काही उत्तर न देता फक्त रडत असते. नेत्रा तिला शांत करण्याचा, समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण काही उपयोग होत नाही. त्यानंतर शेवटी केतकी म्हणते की नेत्रा, इंद्राणी, मला माफ करा, पण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. मी विरोचकाला शरण जाणार, त्याच्याकडे जीवनदान मागणार. आणि ते ऐकून नेत्रा इंद्राणीला धक्का बसतो. त्या दोघी तिला समजवण्याचा, तिचं मत परिवर्तन करण्याचा खूप प्रयत्न करतात पण काही उपयोग होत नाही. उलट केतकी त्यांना सांगते
की मी विरोचकाला जाऊन सामील होते, त्याला विश्वासात घेते आणि मग त्यानंतर रुपाली जे काही ठरवेल ते मी सगळं काही तुम्हाला येऊन सांगेल, तुमची मदत करेल. आत्तापर्यंत मी तुम्हाला काही मदत करू शकले नाही, मात्र यापुढे मी तुमची नक्की मदत करेल. आणि त्यावर इंद्राणी म्हणते की केतकी तू असं काही करायचं नाही आहे, कारण त्या विरोचकासाठी आम्ही दोघीजणी पुरेशा आहोत. मात्र केतकी काही ऐकत नाही. तर दुसरीकडे अस्तिका नागरूपामध्ये फाल्गुनीच्या रूममध्ये जाऊन बसलेली असते. फाल्गुनी बाथरूममधून बाहेर येते आणि समोर नागाला बघून ती मोठ्याने ओरडते. तर इकडे फाल्गुनीचा आवाज ऐकून नेत्रा, इंद्राणी आणि केतकीसुद्धा घाबरतात आणि पळतच तिच्या रूममध्ये जातात. त्या ठिकाणी नाग असतो, मात्र फाल्गुनी नाही. त्यामुळे नेत्रा मोठ्याने फाल्गुनीला आवाज देते. तर फाल्गुनी बाथरूममधून बाहेर येत म्हणते की नेत्रा, तो नाग इथेच आहे, मला खूप भीती वाटते. आणि त्यामुळे नेत्रा तिला सांगते की ताई तुम्ही आतमध्येच थांबा, बाहेर येऊ नका. त्यामुळे ती मग बाथरूमचा दरवाजा बंद करते. तर नेत्रा त्या नागाकडे बघून म्हणत असते की आज याला नाही सोडायचं. आणि मग त्यानंतर ती तिथेच असणारा एक फ्लॉवर पॉट घेते आणि ती त्या नागावर वार करणार. इतक्यात तो नाग तेथून निघून जातो. नेत्रा त्याच्या पाठीमागे धावते. तर इंद्राणी आणि केतकी फाल्गुनीकडे जातात. फाल्गुनी त्या दोघींना मिठी मारून मोठमोठ्याने रडत असते. दुसरीकडे नेत्रा त्या नागाचा पाठलाग करत असते आणि तिला तो नाग डायनिंग टेबलकडे जाताना दिसतो. ती त्या ठिकाणी जाते आणि त्याच वेळी तिचं लक्ष तिथेच असणाऱ्या अस्तिकाकडे जातं. अस्तिका टेबल खालून बाहेर येत असते आणि ते बघून तर नेत्राच्या पायाखालची जमीनच सरकते. ती तिला विचारत असते की अस्तिका तू इथे काय करतीये? तर अस्तिका म्हणत असते की नेत्रा, अगं मला मगाशी येथून नाग जाताना दिसला, मी नागाचा शोध घेत होते पण तो मला कुठेही सापडत नाहीये. त्यावर नेत्रा म्हणते की तो फाल्गुनी ताईंच्या खोलीत होता, आम्ही तुला खूप आवाज दिला, तुला ऐकू आला नाही का? आणि त्यावर अस्तिका नाटक करतच नाही म्हणते. आणि त्यानंतर ती नेत्राला म्हणते की नेत्रा ते बघ, नाग किचनच्या खिडकीतून बाहेर गेलाय. आणि ती सुद्धा त्या खिडकीतून बाहेर जाते. तिच्या पाठोपाठ नेत्राही जाते. तर दुसरीकडे फाल्गुनी खूप घाबरलेली असते, रडत असते. केतकी काकू आणि इंद्राणी तिला समजावत शांत करत असतात. आणि त्याच वेळी रुपाली त्या ठिकाणी येते. तिला असं वाटत असतं की फाल्गुनीचा मृत्यू झाला असेल, पण फाल्गुनीला जिवंत बघून ती खूपच नाराज होते आणि मनाशी म्हणते की या अस्तिकाने पुन्हा काहीतरी घोळ घातला आहे वाटतं. कलियुगामध्ये ही खूपच चुका करत आहे, काहीतरी करायलाच हवं. आणि मग ती फाल्गुनी जवळ जाते. तर त्या दोघीजणी घाबरून मागे सरकतात. तर रुपाली हसतच विचारत असते की काय झालं, नागाला बघितलं का? पण घाबरू नको, तो तुला काही करणार नाही, कारण मीच त्याला तसंच सांगितलं आहे. मात्र त्यानंतर इंद्राणी त्या दोघींना घेऊन तेथून निघून जाते. पण नेत्रा अजूनही घरात आलेली नसते, त्यामुळे त्यांना काळजी वाटते. त्यानंतर नेत्रा तिथे येऊन सांगते की मी आणि अस्तिकाने त्या नागाचा शोध घेतला, मात्र तो नाग अचानक खिडकीतून बाहेर गेला आणि नंतर गायबच झाला. आणि ते ऐकून फाल्गुनी अजूनच घाबरते. ती रडतच म्हणत असते की म्हणजे आता तो नाग परत येणार आणि मला चावणार. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.